फाईन आर्ट हा जो क्षेत्र आहे याच्यामध्ये काम करणं म्हणजे तुम्हाला किती स्ट्रगल आहे माहिती आहे. एक आपलं आर्ट घेऊन त्याला विकणं किंवा त्याच्यामध्ये नाव कमवणं, तो नेहमीच मी असे पंगे घेतलेले आहेत. पहिले फाईन आर्टिस्ट, नंतर मग फिल्म डायरेक्शनमध्ये हा जो प्रकार आहे. पण घरचे नेहमीच सोबत, कारण त्यांना माहीत आहे बिलीव जे मी करतो ते परफेक्ट आणि खरी गोष्ट सांगतो कोणाला. आणि फायनान्सला गेलं तर याची जे या फिल्मला जे प्रोड्युसर लाभले, फायनान्सला घेऊन पण आम्ही खूप फिरलो या फिल्मला 2-3 वर्ष. चित्रपटाला लवकर फायनान्स भेटत नाही अशा फिल्मला. फायनली मायकल थेवर आणि सुषमा गणवीर हे जे प्रोड्युसर आहेत. मायकल थेवर एक समाजसेवक आणि ते हेल्थकेअरमध्ये फार मोठं नाव आहे अमेरिकेत त्यांचं, ओमनी म्हणून त्यांचं हे हेल्थकेअर म्हणून, आणि त्यांनी सपोर्ट केला आणि फिल्म बनली. पण मग प्रोड्युसरची काय प्रतिक्रिया होती हा सगळा वाद सुरू झाल्यावर? सर्वांसाठी, प्रोड्युसरसाठी आणि माझ्यासाठी पण तो एक आश्चर्यजनकच धक्का होता की कारण की कोणालाही वाटत नाही की आपली फिल्म थांबावं म्हणून. त्यांच्यासाठी पण तो तेच होता की तुम्हाला असं वाटतं का या पूर्ण चित्रपटानंतर तुम्हाला जर नवीन काही करायचं झालं तर प्रोड्युसरचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो किंवा तुमचा आता चित्रपट बनवण्याचा दृष्टिकोन यावर काय परिणाम होईल? नाही, परिणाम तर काहीच नाही. कारण की परिणाम ही खरंच आता लोक बघत आहेत तर फिल्म, लोक जे त्यांचे रिमार्क पण मला येत आहेत, फोन येत आहेत की फिल्ममध्ये काहीच नाही, खूप चांगली फिल्म झालेली आहे, फिल्म चांगलीच बनवलेली आहे, त्याचा विश्वास आहे म्हणून. आणि असं काम होत राहील. चांगलं काम करायला काय, म्हणजे आपण एखादी गोष्ट आपल्याला मांडायची आहे, जसं चित्र मी मांडतो, फरक काही नाही पडणार की आपल्या आजूबाजूला जे गोष्टी घडतात, मला असं वाटतं चित्रातून आणि फिल्ममधून दाखवायला पाहिजे आपण. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.